तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यात येणाऱ्या ग्राम हिरडव येथील सूरज राजू बांगर हे दार्जिलिंग या ठिकाणी भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत। ते सध्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावात आपल्या मूळ गावी आले आहेत। या दरम्यान गावातील 30 ते 40 जणांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला केला। यामध्ये सैनिकाच्या कुटुंबातील महिलांसह 3 ते 4 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत। घटनेची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे। मात्र अजूनही आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आली नसल्याचे पीडित कुटुंबाकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे येत्या 8 दिवसात न्याय न मिळाल्यास बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा सैनिक सूरज बांगर यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता भूषण शेटे, लोणार। जय सर, मी सिपाई बांगर सूरज, मी दार्जिलिंग मध्ये कार्यरत आहे। मी 23 तारखेला सुट्टीवर घरी आलो। 24 तारखेला माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि 1 ते 40 जणांना माझ्या घरात घुसून मला मारलेला आहे। आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलो, तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन PI ला कॉल केला। त्यांनी सांगितलं की हे कुटुंब म्हणजे आपसातला मामला आहे की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं असं भांडण सांगितलेलं आहे PI साहेबांना। आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर। आणि आज आमच्या सगळ्याला आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे। न्याय आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही, नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसा सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही। नाहीतर मंत्रीशी मतलब पुढे गृह मंत्रालयामध्ये जाऊन माझा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो। जय सर। भांडणाचं नेमकं कारण काय? भांडणाचं नेमकं कारण सर हेच आहे की 24 तारखेला मी सकाळी आंघोळ करून बाहेर आलो होतो की माझ्या आजीला एक संतोष बाजार म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की शिवाय द्यायला फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय झालं, नेमकं कारण काय आहे की तो फक्त इतकं विचारलं आणि त्यांनी मला सरळ पूर्ण येऊन एकदमच अंगावर हल्ला केला। मग किती लोक जखमी झालेले आहेत? हां, 7-8 जण, आई बी आहे तिकडं।